मी जे पैसे कमावतोय त्याच पैशांनी मी माझ्या शत्रूंना बळ देतोय। माझे पैसे मी माझ्याच बदनामीसाठी खर्च करतोय। माझ्याच पैशांनी माझा छळ करून घेतोय। त्यामुळे स्वतःला संपवणं मला योग्य वाटतं। 34 वर्षांच्या अतुल सुभाषचे आपल्या मृत्यूआधीचे हे शब्द। तब्बल 1 तास 20 मिनिटांचा व्हिडिओ तयार करून सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या अतुलनं स्वतःचं जीवन संपवलं। जेव्हा तुम्ही हे बघाल तेव्हा मी जिवंत नसेन। भारतात सध्या पुरुषांचा कायदेशीर नरसंहार सुरू आहे असं कॅप्शन देत त्यानं हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला। या व्हिडिओमध्ये अतुलनं एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांना टॅग केलं आणि 9 डिसेंबरला बँगलोरमधल्या आपल्या राहत्या घरी त्यानं स्वतःला संपवून घेतलं। यासोबतच त्यानं एक 24 पानी पत्र लिहून आपल्या पत्नीकडून आणि तिच्या घरच्यांकडून आपला कसा छळ करण्यात आला, खोट्या केसेस लावून आपल्याकडून पैशांची कशी मागणी करण्यात आली याचा सगळा खुलासा केलाय। धक्कादायक गोष्ट म्हणजे फॅमिली कोर्टच्या न्यायाधीशांनाही अतुलनं आपल्यावरच्या अत्याचारांसाठी जबाबदार ठरवलंय। या 24 पानी पत्रासोबतच त्यानं एक मेसेज आपल्या घरात लिहून ठेवला। तो मेसेज म्हणजे जस्टिस इज ड्यू। हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावर अतुल सुभाषला न्याय मिळवून देण्यासाठी जस्टिस फॉर अतुल सुभाष या हॅशटॅगनं मोहीम सुरू करण्यात आली आहे। हे सगळं प्रकरण नक्की आहे काय? अतुलनं आपली पत्नी आणि तिच्या घरच्यांवर केलेले आरोप काय? न्यायाधीशांवर केलेले आरोप काय? अतुलच्या घरच्यांचं या सगळ्याबाबत म्हणणं काय? त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू। सगळ्यात आधी नक्की घडलं काय ते बघूयात। रविवार 8 डिसेंबरच्या रात्री उशिरा कर्नाटकातील एका NGOला अतुल सुभाष या ID वरून एक मेल आला। आपण घरगुती हिंसाचाराला बळी पडतोय, मी गेल्यानंतर माझ्या घरच्यांना मदत करा असं अतुलनं NGOला लिहिलेल्या मेलमध्ये म्हटलं होतं। संबंधित NGO कडून तातडीनं या मेलची माहिती पोलिसांना देण्यात आली। ताबडतोब पोलीस मराठा हल्ली इथे असलेल्या अतुलच्या राहत्या घरी पोहोचले, पण तोपर्यंत उशीर झाला होता। पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा अतुलनं स्वतःला संपवून घेतलं होतं। अतुलनं आपल्या छातीवर जस्टिस इज ड्यू असं लिहिलं होतं, तर एका टेबलवर त्याने एक 24 पानी मोठं पत्र ठेवलं होतं। तसंच ट्विटरवर त्यानं शेअर केलेला व्हिडिओही पोलिसांच्या समोर आला। अतुलनं इतकं भयंकर पाऊल का उचललं याचं कारण त्या पत्रात आणि व्हिडिओमध्ये देण्यात आलं होतं। 34 वर्षांचा अतुल सुभाष मूळचा उत्तर प्रदेशातील जौनपूर इथे आपले आई वडील आणि भावासोबत राहत होता। सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला अतुल बँगलोरमध्ये एका खासगी कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला होता। काही वर्षांपूर्वी एका मॅट्रिमोनियल साईटवरून अतुलची ओळख निकिता सिंघानियाशी झाली होती। बीटेक असलेली निकिता ॲक्सेंचर कंपनीत कामाला होती। 26 एप्रिल 2019ला निकिता आणि अतुलचं लग्न झालं। दरम्यान लग्नानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 2020ला अतुल आणि निकिताला एक मुलगा झाला। पण लग्नानंतर निकिता आणि तिच्या घरच्यांकडून सातत्यानं अतुलकडं लाखो रुपयांची मागणी करण्यात येत होती। अतुलनं पैसे द्यायला नकार दिल्यानंतर 2021 मध्ये निकिता आपल्या मुलाला घेऊन अतुलचं घर सोडून निघून गेली। त्यानंतर निकिताकडून अतुलवर गंभीर आरोप करत वेगवेगळ्या केसेस दाखल करण्यात आल्या। याच आरोपांची सगळी माहिती अतुलनं आपल्या पत्रात दिली आहे। अतुलची पत्नी निकितानं अतुल आणि त्याच्या घरच्यांविरोधात एकूण 6 केसेस लोअर कोर्टात तर 3 केसेस हाय कोर्टात दाखल केल्या होत्या। IPCच्या कलम 302 अंतर्गत हत्या, कलम 377 अंतर्गत अनैसर्गिक शरीर संबंध, तसंच 498A, 323, 406, 504, 506 अशा विविध गंभीर कलमांखाली निकितानं अतुलवर केसेस दाखल केल्या होत्या। तर अतुल आणि त्याच्या घरचे हुंड्यासाठी आपला आणि आपल्या घरच्यांचा छळ करत असल्याचं सांगत निकितानं 2022 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार केस दाखल केली होती। 2019 मध्ये अतुल आणि त्याच्या घरच्यांनी आपल्या वडिलांकडे 10 लाख रुपये हुंडा मागितला। हा आघात सहन न झाल्यानं आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप निकिताकडून करण्यात आला होता। मुख्य म्हणजे तिच्या वडिलांचा मृत्यू ऑगस्ट 2019 मध्ये झालेला असताना डिसेंबर 2022 मध्ये निकिताकडून ही केस दाखल करण्यात आली। पण नंतर 2023 मध्ये आपल्या वडिलांचा मृत्यू हार्ट इश्यूमुळे झाल्याचं निकितानं पोलीस तपासात कबूल केलं। तसंच अनैसर्गिक शरीर संबंधांबाबतही निकिताकडं अतुलच्या विरोधात कोणतेही पुरावे नसल्याचं अतुलनं आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलंय। दरम्यान घटस्फोटानंतर मुलाच्या संगोपनासाठी निकिताकडून दरमहा 2 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती। दरम्यान अतुलनं पत्रात म्हटल्याप्रमाणे अतुल निकिताला दरमहा 40,000 रुपये पोटगी म्हणून देत होता, तरीही तिच्याकडून दरमहा 2 लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती। तसंच मुलाला भेटण्यासाठी अतिरिक्त 30 लाख रुपयांची मागणी
निकिता सिंघानिया आणि तिच्या घरच्यांकडून केली जात असल्याचं अतुलनं मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. आपल्या बायकोकडून दाखल करण्यात आलेल्या या वेगवेगळ्या केसेसच्या सुनावणीसाठी अतुलला बँगलोरवरून जौनपूरला जावं लागत होतं. आत्तापर्यंत 40 वेळा अतुल या सुनावणीसाठी गेला होता, तर इतर वेळी त्याचे आई वडील आणि भावाला कोर्टात सुनावणीसाठी जावं लागायचं. या सगळ्यामुळं अतुलची मानसिक अवस्था खूपच बिघडली होती. त्याला निकिताच्या या त्रासाचा खूप त्रास होत होता. तेव्हा या केसेसच्या सेटलमेंटसाठी, या केसेस मागे घेण्यासाठी निकितानं अतुलकडे सुरुवातीला तब्बल 1 करोड रुपयांची मागणी केली होती. नंतर ही मागणी 3 करोड रुपयांपर्यंत गेल्याचंही अतुलनं पत्रात म्हटलंय. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे अतुल सुभाषनं जौनपूरच्या फॅमिली कोर्टच्या न्यायाधीश रीता कौशिक यांच्यावरही गंभीर आरोप केलेत. कौशिक यांच्या कोर्टात 50 रुपयांपासून भ्रष्टाचार सुरू होतो. तारखा वाढवून देण्यासाठीही त्यांच्याकडून पैसे घेतले जायचे. त्यांनी अंतरिम मेंटेनन्सची ऑर्डर काढून निकिताला दरमहा वाढीव 20,000 रुपये देण्याचे आदेश दिल्याचं अतुलनं व्हिडिओमध्ये सांगितलंय. 21 मार्च 2024चा एका क्रॉस हिअरिंगच्या वेळी कौशिक यांच्या कोर्टरूममध्ये काय झालं तो प्रसंग अतुल सुभाषकडून आपल्या पत्रात सांगण्यात आलाय. तेव्हा तुम्ही केसेसची सेटलमेंट का करत नाही असं कौशिक यांनी मला विचारलं. तेव्हा यांनी माझ्याकडे आधीच 1 करोड रुपयांची मागणी केली असून आता ही मागणी 3 करोड रुपये केल्याचं मी त्यांना सांगितलं. त्यावर तुझ्याकडे 3 करोड असतील म्हणून ती मागत असेल असं कौशिक यांचं म्हणणं होतं. तसंच मला आणि माझ्या घरच्यांना निकितानं खोट्या केसेस टाकून कसा त्रास दिलाय. माझ्या मुलालाही ती भेटून देत नाही. मला सारखं बँगलोरहून इथे यावं लागतंय. अशा खोट्या केसेसमुळं आजवर कितीतरी लोकांनी आपलं आयुष्य संपवलंय असं अतुलनं कौशिक यांना सांगितलं. तेव्हा तिथे असलेल्या निकितानं तू सुद्धा स्वतःला का संपवत नाहीस असा प्रश्न केला. तेव्हा या केसेस खोट्याच असतात, असंच असतं. तू तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा विचार कर, या केसेस सेटल कर असा सल्ला कौशिकनं अतुलला दिला. तेव्हा माझ्याकडे इतके पैसे नाहीत असं अतुलनं सांगितल्यावर सेटलमेंटसाठी न्यायाधीश कौशिक यांनी अतुलकडं 5 लाख रुपयांची मागणी केली असं अतुलनं आपल्या पत्रात म्हटलंय. तसंच दुसऱ्या एका सुनावणीवेळी निकितानं अतुलला तू अजून तुझं आयुष्य संपवलं नाहीस का असा प्रश्न विचारला. तेव्हा मी माझं आयुष्य संपवलं तर तुम्ही पार्टी कशी करणार असं अतुलनं म्हटलं. त्यावर निकिता हसून म्हणाली की तेव्हाही आम्ही पार्टी करणार. तुझे वडील मला पैसे देतील, तू गेल्यानंतर तुझे आई वडीलही जातील, तेव्हा जे तुझं आहे ते माझंच होणार आहे. तुझ्या सगळ्या कुटुंबाला जन्मभर कोर्टाच्या चक्रा माराव्या लागतील असं निकितानं अतुलला सांगितल्याचा प्रसंग अतुलनं लिहून ठेवलाय. याच सगळ्या त्रासाला कंटाळून अतुलनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान अतुलचा भाऊ विकास कुमारनं निकिता सिंघानिया, तिची आई निशा सिंघानिया, भाऊ अनुराग सिंघानिया आणि काका सुशील सिंघानिया यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. माझा भाऊ शारीरिक आणि मानसिकरित्या थकला होता. तो खूप तणावात होता. आपल्या देशात सगळे कायदे महिलांच्या बाजूने आहेत. माझ्या भावानं शेवटपर्यंत झुंज दिली पण अखेर तो आम्हाला सोडून गेला असं विकास कुमारनं म्हटलंय. अतुलच्या मृत्यूनंतर त्याच्या आई वडिलांची अवस्थाही न बघवणारी आहे. माझ्या मुलानं सगळं काही एकट्यानं सहन केलं. आपल्याला होणारा त्रास त्यानं आम्हाला होऊ दिला नाही. तो आतल्या आत पोखरून गेला होता आणि शेवटी आम्हाला सोडून निघून गेला असं अतुलच्या आई वडिलांनी म्हटलंय. अतुलनं मृत्यूपूर्वी लिहिलेल्या 24 पानी पत्रात 12 मागण्याही केल्यात. आपल्या मृत्यूनंतरची केस कर्नाटकात चालवली जावी, तिथेच आपल्याला न्याय मिळू शकतो. जर मला न्याय मिळाला तर माझ्या अस्थी गंगेत विसर्जित कराव्यात आणि जर ते निर्दोष सुटले तर त्याच अस्थी कोर्टाबाहेरच्या एखाद्या गटारात फेकून द्याव्यात. अशाही मागण्या अतुलकडून करण्यात आल्यात. तसंच अतुलनं आपल्या 4 वर्षांच्या मुलासाठी एक भेटवस्तू आणि पत्र लिहिलंय. मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला वाटलं की मी तुझ्यासाठी जीव देऊ शकतो, पण आज तुझ्याशिवाय मी माझा जीव सोडतोय असं अतुलनं पत्रात आपल्या मुलाला उद्देशून म्हटलंय. तसंच मुलासाठी लिहिलेलं पत्र आणि भेटवस्तू 2038 मध्ये उघडण्याची अटही अतुलनं घातली आहे. या सगळ्या प्रकरणानंतर मराठा हळ्ळी पोलिसांनी निकिता आणि तिच्या घरच्यांविरोधात BNSच्या कलम 108 आणि सेक्शन 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. तसंच त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. चौकशीत काही आढळल्यास त्यांच्या विरोधातल्या कलमांमध्ये वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. आता अतुलला न्याय मिळवून देण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. त्याच्या पत्नीसोबतच न्यायाधीश रीता कौशिक यांच्याबाबतही संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळं आता अतुलला न्याय कधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे. पण अवघ्या 34व्या वर्षी आपला मुलगा गमावल्यानं त्याच्या आईनं फोडलेला हंबरडा हा न ऐकवणार आहे.